नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड मोजणे आणि कोन मोजणे। तर ही सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओतून आज पाहणार आहोत। चला तर मग जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत की बिंदू कशाला म्हणायचं, किरण कशाला म्हणायचं, रेषा कशाला म्हणायचं, रेषाखंड कशाला म्हणायचं आणि कोन कसे मोजायचे असतात। तर बघा, विविध स्पर्धा परीक्षेला यासारखे भरपूर असे प्रश्न असतात। तर त्यामुळे तुमचे सर्व जे काही शंका आहेत त्या सर्व शंका तुमच्या आज दूर होणार आहेत या एकाच व्हिडिओतून। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया। तर बघा, आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की नेमकं बिंदू कशाला म्हणायचं। तर बघा, आपण पहिल्यांदा पाहणार आहोत की बिंदू कशाला म्हणायचं। तर बघा, जेव्हा आपण एखादा असा डॉट घेतो तर त्या डॉटलाच आपण बिंदू असं म्हणतो। मग इथे आपण असे असंख्य बिंदू घेऊ शकतो, इथे आपण असे असंख्य बिंदू घेऊ शकतो। तर या बिंदूंना आपण म्हणजे या डॉटला आपण बिंदू असं म्हणतो। तर बघा, जर या बिंदूतून आपण एखादी अशी रेषा काढली, जर या बिंदूतून आपण एखादी अशी रेषा काढली तर त्याला आपण रेषा असं म्हणतो। म्हणजेच इकडं पण असा बाण आणि इकडं पण असा बाण, तर याला आपण रेषा असं म्हणतो। तर बघा, रेषा म्हणजेच काय की ही जी रेषा असते तर ती रेषा अमर्याद असते, म्हणजे ती कुठूनही अशी वाढू शकते। या रेषेला मर्यादा अजिबात नाहीये। ही रेषा अशी पूर्णपणे अजून मोठी रेषा ही अशी अमर्याद आहे, म्हणजे ती कुठपर्यंत सुद्धा वाढू शकते। तर तिला आपण रेषा असं म्हणतो, बरोबर। तर बघा, रेषेला अजिबात मर्यादा नसते। तर त्याचप्रमाणे जर आपण इथे एखादा बिंदू घेतला आणि समजा जर आपल्याला या रेषेचे दोन भाग करायचे असतील, म्हणजे या बिंदूपासून एक भाग करायचा असेल आपल्याला आणि पुन्हा आपल्याला या बिंदूपासून तिकडे दुसरा हा भाग करायचा असेल तर याला आपण किरण असं म्हणतो। याला आपण काय म्हणतो, किरण असं म्हणतो। तर बघा, किरणची एक बाजू काय असते, एक बाजू अमर्याद असते, म्हणजे एक बाजू कितीही वाढू शकते, पण एक बाजू जी असते ती मर्यादित असते, म्हणजे इथं आपण ही रेषा वाढवू नाही शकत। तर यालाच किरण असं म्हणतात। जर याला आपण नाव दिलं ए आणि बी, बरोबर, म्हणजे हा जो ए आहे तो आरंभ बिंदू आहे, हा जो ए आहे तो आरंभ बिंदू आहे, याला आपण किरण ए बी असं म्हणू शकतो। याला आपण किरण ए बी असं म्हणू शकतो, पण याला आपण किरण बी असं नाही म्हणू शकत। याला आपण किरण बी ए असं नाही म्हणू शकत, कारण ए पासून याची सुरुवात झाली आहे, आरंभ बिंदू ए आहे, त्यामुळे याला आपण किरण ए बी असं म्हणू शकतो, बरोबर। आता समजा इकडे जर पी आणि क्यू असेल तर याला आपण किरण पी क्यू म्हणू शकतो, तर याला आपण किरण असं म्हणतो। किरणची एक बाजू जी असते ती अमर्याद असते, म्हणजे ती कितीपर्यंत कुठेही वाढू शकते, पण एक बाजू जी असते ती मर्यादित असते, ती वाढू शकत नाही। तर याला आपण किरण असं म्हणतो। तर आपण बिंदू म्हणजे काय, रेषा म्हणजे काय, किरण म्हणजे काय, ही बेसिक माहिती आपण पाहिलेली आहे। तर आता आपण रेषाखंड म्हणजे काय आणि रेषाखंड कसा मोजायचा असतो तर हे आपण आता पाहणार आहोत। तर बघा, आता आपण नेमकं रेषाखंड म्हणजे काय ते पाहणार आहोत। आपण नेमकं रेषाखंड म्हणजे काय ते पाहणार आहोत। तर बघा, इथं आता एक रेषा काढलेली आहे, बरोबर, इथं एक रेषा काढली आणि या रेषेमध्ये असे दोन आपण बिंदू काढले, तर याला आपण रेषाखंड असे म्हणतो। म्हणजे ही जी रेषा आहे, ही जी वाढणारी रेषा आहे, ज्या रेषेला मर्यादा नसते, जी रेषा अमर्याद असते तिला आपण रेषा म्हणतो। पण या रेषेवर जर आपण असे दोन बिंदू घेतले तर ही रेषा इथं खंडित झाली, बरोबर, ही रेषा इथं खंडित झाली, याला आपण जर ए आणि बी असं नाव दिलं तर ही रेषा इथं खंडित झाली, ही रेषा आता इथून वाढू नाही शकत, ही रेषा इथं खंडित झाली। त्याचप्रमाणे बघा, रेषाखंड म्हणजे काय, जिला आरंभ आणि शेवट असतो तिला आपण रेषाखंड असं म्हणतो। जिला आरंभ आणि शेवट असतो तिला आपण रेषाखंड असं म्हणतो। तर बघा, याच्यामध्ये आता जर आपण आणखीन असे जर बिंदू घेतले, बरोबर, याच्यामध्ये जर आपण आणखीन असे बिंदू घेतले आणि जर आपण याला नाव दिलं, समजा इथं आपण आता बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं, इथं डी नाव दिलं आणि इथं ई असं नाव दिलं,
आणि जर तुम्हाला तुमच्या एक्झामला प्रश्न आला की यामध्ये रेषाखंड किती आहेत ते मोजा, बरोबर. आता जर एकदम सोपं असेल, समजा एकदम सोपं असेल, फक्त याच्यामध्ये असे तीनच हे असतील, बिंदू असतील, आणि जर याला आपण नाव दिलं पी, क्यू आणि आर, तर आपण हे रेषाखंड पटकन सांगू शकतो. पी क्यू हा एक रेषाखंड आहे, क्यू आर हा एक रेषाखंड आहे आणि पी आर हा एक रेषाखंड आहे. म्हणजे याच्यामध्ये टोटल 3 रेषाखंड आहेत. पण जर या रेषेवर एवढे बिंदू काढले असतील आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल की याच्यामध्ये रेषाखंड किती आहेत ते मोजा, तर एकदम शॉर्ट ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. पण त्यासाठी जर तुम्ही चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचप्रमाणे बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील. बघा, आता आपण रेषाखंड मोजूया. जिथून याची सुरुवात झालेली आहे तिथून बरोबर या बिंदूपर्यंत 1 नंबर टाकायचा आहे, इथून या बिंदूपर्यंत 2 नंबर टाकायचा आहे, इथून या बिंदूपर्यंत 3 नंबर टाकायचा आहे आणि इथून या बिंदूपर्यंत 4 नंबर टाकायचा आहे, बरोबर. हे नंबर तर आपण टाकून घेतले. आता काय करायचं, फक्त यांची आपल्याला ऍडिशन करायची. 1 + 2 + 3 + 4 करायचंय फक्त आपल्याला. बघा, 2 आणि 3, 3 आणि 3 6 आणि हे 4 10. म्हणजे याच्यामध्ये टोटल रेषाखंड किती आहेत, तर 10 रेषाखंड आहेत. तर ही एकदम शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो. तर बघा, हे आपण एकदम पहिलं एक्झाम्पल बघितलं. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघूया. तर बघा, इथे आपण एक रेषा आखूया. आता याच्यावर आपण आणखीन बिंदू देऊया. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. चला, आता जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवू शकता. बघा, इथं आपण नंबर्स देऊया यांना. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, बरोबर. आता काय करायचं आहे मित्रांनो, फक्त या 1 ते 8 संख्यांपर्यंतची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 + 7 + 8 करायचे आपल्याला. आणि जर तुम्ही या सगळ्यांची बेरीज केली तर याचं उत्तर येणार आहे 36. याचं उत्तर किती येणार आहे, 36 असं येणार आहे. तर बघा, याच्यामध्ये एकूण 36 रेषाखंड आहेत. तर बघा, तुम्हाला तुमच्या एक्झामला कितीही मोठी रेषा येऊ दे आणि त्यामध्ये कितीही असे रेषाखंड देऊ देत, तर तुम्हाला त्याचं उत्तर सेम याच प्रकारे लिहायचं आहे. तर एकदम सोपी ट्रिक आहे. चला, तर मग आता आपण रेषाखंड मोजणे हे पाहिलं. आता आपण कोण कसे मोजायचे ते सुद्धा पाहूया. तर आता बघा, कोण मोजण्याची ट्रिक आहे. जर तुम्हाला तुमच्या एक्झामला अशा प्रकारचा प्रश्न आला, जर तुम्हाला अशा आकृत्या दिल्या असतील आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल की यामध्ये किती कोण आहेत ते मोजा, तर हे सगळं काही मोजत बसायची गरज नाही. हा एक कोण, मग त्यानंतर हा दुसरा कोण, हा तिसरा कोण, हे काहीही करत बसायची गरज नाहीये. याला सुद्धा एक ट्रिक आहे. तर बघा, आपण ही आकृती पहिल्यांदा बघूया. आता याच्यामध्ये हा कोण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये असा एक अजून एक रेषा काढलेली आहे. तर काय करायचं, इथं 1 नंबर द्यायचा, इथं 2 नंबर द्यायचं आणि फक्त या दोन्हींची बेरीज करायची. 1 आणि 2 बरोबर 3 झाले. म्हणजे याच्यामध्ये टोटल 3 कोण आहेत. तर आता बघा, हा एक कोण, हा दुसरा कोण आणि हा मोठा तिसरा कोण, अशा प्रकारे. आता इकडे पण आपल्याला सेम तेच करायचं आहे. बघा, आधी आपण याचा नंबर टाकून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. बघा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. तर याच्यामध्ये टोटल 21 कोण आहेत. किती, 21 कोण आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारची सुद्धा जर आकृती आली तर तुम्हाला सेम या प्रकारेच तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलेलं आहे बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड मोजणे आणि कोण मोजणे. तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये आज पाहिलेलं आहे. चला, तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.